या भव्य नगरीत उच्च शिक्षणाची वाट राष्ट्रसंतांच्या नावाने शोभे माझे विद्यापीठ. कला वाणिज्य विज्ञान यांचे घडते शिक्षण शारीरिक विकासाला आहे भव्य क्रीडांगण. सर्वांगीण विकासाचा पाया आहे विद्यापीठ. सर्वांगीण विकासाचा पाया आहे विद्यापीठ. राष्ट्रसंतांच्या नावाने शोभे माझे विद्यापीठ. राष्ट्रसंतांच्या नावाने शोभे माझे विद्यापीठ. विद्यापीठाला लाभला गौरवाचा इतिहास. विद्यापीठाला लाभला गौरवाचा इतिहास. आहे शतक पूर्तीचा, आहे शतक पूर्तीचा दिवस आज हा दिव्य. राष्ट्रसंतांच्या नावाने शोभे माझे विद्यापीठ. राष्ट्रसंतांच्या नावाने शोभे माझे विद्यापीठ. शोभे माझे विद्यापीठ. शोभे माझे विद्यापीठ. नागपूर विद्यापीठ जरी हे शताब्दी वर्ष साजरं करीत असलं तरी त्यांच्यापुढे काही आव्हाने आहेत आणि काही योजनासुद्धा आहे. त्यामध्ये नागपूर विद्यापीठ या सेंट्रल इंडियाकरता काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचा संकल्प हाती घेतला आहे आणि यामध्ये जागतिक दर्जाचं मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आपल्या प्लॅनिंगमध्ये आहे. त्यासोबतसुद्धा सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारणार आहोत, जेणेकरून नव्या युगातील लागणारं स्किल तिथे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. सोबतच आपल्या विद्यापीठामध्ये पुरातत्व विभागामध्ये अशा दुर्मिळ वस्तू आहे ज्याचा आपल्याला म्युझियम म्हणून पब्लिकसाठी ओपन करायचं आहे. ते सुद्धा आपण ते म्युझियम या शताब्दीमध्ये उभारण्याचा संकल्प बांधलेला आहे. या व्यतिरिक्त या 100व्या वर्षी नागपूरच्या जनतेला सिंथेटिक ट्रॅक 400 मीटर रनिंग ट्रॅक हा सुद्धा वापरायला मिळणार आहे. तो जवळजवळ आता कन्स्ट्रक्शन फायनल व्हायच्या स्थितीमध्ये आहे. अशा बरेचसे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट यासोबत टेक्नॉलॉजी आणि एनर्जी पार्क हे सुद्धा आपण उभारणार आहोत. ट्रायबल स्किल डेव्हलपमेंट सेंटर हाही त्याच्यातला एक भाग आहे. अशा विविध इन्फ्रास्ट्रक्चर्स नागपूर युनिव्हर्सिटी आपल्या इथल्या जनतेकरता उभारण्याचं काम करत आहे आणि ते लवकरच इथल्या जनतेला ते उपयोगास येईल अशी माझी अपेक्षा आहे.